ठाण्याच्या पालकमंत्रीपदावरून आता जुंपण्याची शक्यता आहे, कारण भाजपनेही ठाण्याच्या पालकमंत्रीपदावर दावा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। ठाण्याच्या पालकमंत्रीपदावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची वर्णी निश्चित मानली जाते। मात्र वनमंत्री गणेश नाईक यांच्यासाठी भाजपने पालकमंत्रीपदावर दावा केल्याची देखील माहिती आहे। ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचे 6 तर भाजपचे 9 आमदार आहेत। जिल्ह्यात ज्याचे आमदार जास्त त्याचा पालकमंत्री हे सूत्र ठरवण्यात आलंय आणि या सूत्राचा हवाला देत भाजपकडून ठाण्यावर दावा देखील करण्यात आलाय। त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने पालकमंत्रीपद महत्त्वाचं आहे। तेव्हा आता ठाण्याचा पालकमंत्री कोण होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। बघा, माझं म्हणणं, मी शब्द कधी काढलाय? मंत्री बनण्याची मी इच्छा व्यक्त केली होती, खातं करून मला इच्छा व्यक्त केली होती। प्रश्न असा आहे की तो आता 3 महायुतीचे 3 पक्ष आहेत की ते आता माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री म्हणून, एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून, अजितदादा उपमुख्यमंत्री, ते तिघे बसतील एकत्र आणि सगळ्या गोष्टीची एकूण मांडणी करतील आणि त्या पद्धतीनं पालकमंत्री पदाचा जो नावाचा जो काही मला माझ्या दृष्टिकोनातून 1 तारखेनंतर त्या गोष्टी होतील। कुठल्या? पालकमंत्री ऐकला? नवीन वर्षामध्ये